आणली जाईल असोसिएशन मध्ये. व्हॉट अ परफॉर्मन्स. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेमीफायनल क्रमांक 2च्या सामन्याला सुरुवात होईल. अर्थातच दोन्ही तुल्यबल संघ आहेत. दोन्ही त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ताकदवान संघ आहे. मागच्या मॅच मध्ये साहिल खडतर नावाचं वादळ या मैदानावरती उठलं होतं. 17+ धावा त्या ठिकाणी 70+ स्कोर त्यांनी उभा केला. एकट्याच्या बलावरती एकट्याच्या दमावरती त्या ठिकाणी मॅच विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. जरा पंच म्हणून जायचंय कोणीतरी या मॅच करता. संकेत चरफले राहुल ही जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उभी ठाकल्या. अर्थातच आणखीन एक नवीन सुरुवात देण्याकरता टीम न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी संघ त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू साहिल खडतर याचा. अर्थातच त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वा चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू सबमरीन पाहायला मिळाली आहे. अगदी साहिल खडतर साहिल संकेत हे दोन असे खेळाडू आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं या असोसिएशनचं नाव माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नेलंय. तर हे दोन्ही खेळाडू आता मात्र विपक्षी अर्थातच त्या ठिकाणी आपापल्या टीम मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. टीम उनेगाव टीम जरा बॉल द्या रोल बॉल आणखीन एक. वा चांगला चेंडू इथं देखील पाहायला मिळालाय. सातत्यानं अप्रतिम चेंडू हाताळले जात आहेत. अर्थातच साहिल यांच्या माध्यमातून वा चांगला चेंडू आहे. फुलातून चेंडू इथं देखील साहिल खडतर जो मागच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स दिला होता ना त्याचं मनोबल उंचावलंय. आता मात्र त्याला थांबवणं अवघड होतंय. वाटलं होतं की संकेत साहिलवरती चांगली स्ट्रोक खेळू शकतो. संकेत त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची फलंदाजी याही मॅच मध्ये करेल पण साहिलनं मात्र चांगली गोलंदाजी केली. इथं एक चांगला फटका आला ऑनसाइड रिझन मध्ये. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव तिथं देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एकेरी धावेनं आता मात्र अकाउंट ओपन केलंय ते टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघानं. टीम भांदरे संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये 11 वेळा दाखल होतीये. आज 11वी फायनल आपल्या नावावरती ते करणार का. फटका हवेमध्ये आहे या ठिकाणी फसलाय पण प्रोटेक्शन प्रयत्न केले आणि हा झेल सुटलाय. सुनील खडतर आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतील. निश्चितच त्या ठिकाणी 3 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. तर फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात साहिलनं. एक चांगली गोलंदाजी केली आहे, धाकड गोलंदाजी. कारण संकेत चरफलेसारखा फलंदाज समोर असताना देखील फक्त 3 धावा खर्च करणं म्हणजे एक चांगला परफॉर्मन्स उदाहरण आहे. त्यांनी खेळलेली 70 धावांची ती अतिशय इनिंग, त्या इनिंगनं
टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाला सेमीफायनलमध्ये दाखल केलं. जरी इथं एक विजय मिळवला ना तर हा संघ फायनलमध्ये दाखल होऊ शकतो, पण हा विजय सहज सोपा नसणार आहे, कारण समोर ऋतिक आहे, समोर संकेत आहे, राहुल आहे, एक चांगली गोलंदाजी लाईनअप यांच्याकडे देखील आहे, बॅटिंग लाईनअप देखील आहे. टीम न्यू चॅम्पियन्स उडेगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, तो सहजासहजी हार मानणारा नाही आहे. तो देखील फायनलमध्ये प्रवेश करण्याकरता त्या ठिकाणी अगदी आपल्या खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतोय. वा, चांगला स्ट्रोक आहे, बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन, तिथं उभा होता, अगदी त्याच्या हातात जाऊन कवेत जाऊन चेंडू विसावलाय. चांगला झेल टिपलाय. संकेतला यावं लागेल माघारी. संकेत डगआउट कडे. डीजे मास्टर तो विजय या टीमचं मनोबल उंचावणारा होता, आणि मनोबल उंचावलं ना की कामगिरी आपोआप होते. त्यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. डीप मिड विकेट मधून प्रोटेक्शन चेंडू खाली आलाय. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. मिस्टर परफेक्ट राहुल वरती आता जबाबदारी आहे, ऋतिक वरती जबाबदारी आहे. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. साहिलनं चढवलेलं आक्रमण, अगदी 72 धावा त्या ठिकाणी चेस केल्या होत्या या बठ्ठ्यानं, म्हणजे तुम्हाला एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा करावा लागेल. 2 चेंडू अनुजनं आतापर्यंत फेकलेत. एक विकेट त्या ठिकाणी संकेत चरफले याला माघारी पाठवलं. एक सिंगल आली आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगला फटका आहे, चांगला स्ट्रोक आहे. स्टँड इन डिलिव्हर होईल का? मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. अफलातून प्रशांत यांच्या माध्यमातून अफलातून. वा, तब्बल 4 धावा तिथं वाचवल्यात आपल्या टीम करता. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल, तर 6 आकड्यावरती राहुलला मात्र फटकेबाजी करावी लागेल. या पद्धतीचे स्ट्रोक तुम्हाला सातत्याने एक्झिक्यूट करावे लागतील, कारण ऋतिक आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, मग तुम्हाला रिस्क उचलावी लागेल. एका बॅटर्सला त्या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. दरम्यान अवंतर वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती येईल. 7 धावा या धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले जातात. सामना मात्र आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर आजच्या दिवसातले हे अंतिम चरणाकडे जात असताना कार्पेटच्या साह्याने चेंडू पुढे सरसावलं जात असताना वाईट डिश लॉंग ऑन रिझन मध्ये आपण जर पाहिलं तर नरेश चेंडू खाली येत असताना 8 धावा या धावफलकावरती आल्यात. सिंगलनं त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली आहे. ऋतिक चरफले 81 जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे. फुल टॉस. यावेळेस मात्र प्रोटेक्शन त्या ठिकाणी अगदी उभा होता. ऋतिकचा झेल देखील टिपलाय. वाह, काय अफलातून गोलंदाजी आहे. ऋतिक देखील डगआउट कडे येतोय. 8 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. शेवटचा चेंडू या षटकातला शेष असेल. उणेगाव बी संघाला आणखीन एक धक्का. ठोका डीजे. मुझे हराने की जब जब मैं बिखरा हूं ना दुगनी रफ्तार से निकला हूं. आणि इथं मात्र आणखीन एक अवांतर आली आहे. ऑस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू आहे.
पुन्हा एकदा वाईट स्वरूपात एकदा बली आहे. 9 धावा या धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना फार महत्वाचा आहे. एक उत्तुंग झेप घेण्याकरता या ठिकाणी खेळाडू सज्ज झालेत. फुलटॉस बनवलाय, बॅट स्विंग झाली हातामध्ये कारण वेगानं चेंडू फेकला होता. मिडल ऑफ द बॅट आला नाही. इथं मात्र शंतनू माघारी यावं लागेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि एकच धाव त्या ठिकाणी. अन्या कृपया आपण या ठिकाणी यायचंय. 10 बनल्यात आणि 10 वरती शंतनूला माघारी यावं लागेल. आणखीन एका महत्वाच्या विकेटचं पतन होईल डीसी मास्टर्स. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 फेकण्याकरता श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतील. बंटी आलेत. वा चांगला चेंडू इथं देखील पाहायला मिळालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इथं फेकी कुठं करावी तेच कळत नाहीये. 2 धाबा आल्यात. 2 धाबेने धावफलक पुढे जाईल ते 12 या आकड्यावरती. वाटलं होतं टीम उणेगावचा संघ एक चांगली धावसंख्या तिथं उभी करेल. ऋतिकचं न चाललं, संकेतचं न चाललं, राहुलचं आत्तापर्यंत न चालणं टीमच्या अगदी विचार केला ना तर धावा फक्त बनल्यात 12. इथं अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. खेळणं तुम्हाला भाग आहे कारण समोर देखील तितका चांगला तगडा संघ आहे. मोठा फटका आहे. नरेशांच्या डोक्यावरून जाईल. 1 बाउंस सीमा पार चौकारेल राहुलच्या बॅटमधून डीजे मास्टर. सोळा बनल्यात. 16 धावा बनल्यात. आणखीन एक अवांतर आले वाईटच्या स्वरूपात. अर्थातच 17 बनतील. 2च चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि त्या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बंटी गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुलला आता आक्रमण चढवावे लागतील. चांगला दर्जाचा खेळाडू आहे. सातत्यानं चांगली फटकेबाजी करतो. पोटेन्शियल आहेत या खेळाडूकडे. फटका हब्बेमध्ये प्रोटेक्शन नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू नो मान्स लँड मध्ये. एक प्रयत्न केला होता. एफर्ट्स जरूर लावले होते या छोट्या खेळाडूनं पण प्रयत्न हाती आले नाहीत. एफर्ट्स ऑन एव्हरी बॉल. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही एफर्ट्स करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही तुमचं बेस्ट ऑफ बेस्ट देणं गरजेचं आहे. इथं 19 धावा आल्यात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती एक मोठा हिट येणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करा. अजून एक इनिंग आहे. त्यानंतर एक फायनलचा थरार आहे. टीम बांदरे संघ फायनल मध्ये दाखल झाली आहे. 11 वेळा चॅम्पियन्स होण्याचा बहुमान मिळवणार का? आणखीन एक कीर्तिमान रचणार का? ऑनसाइडला फटका सजवलाय. डीप मधून नरेश आले चेंडूवरती. अतिशय वेगानं फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 2 धावा मात्र थांबू शकत नाही. 21 2 चेंडूचा खेळ बाकी. 21 बनल्यात. अर्थातच त्या ठिकाणी या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या त्या ठिकाणी उभी केली जाऊ शकते. ती टीम पुणेगाव बी संघाच्या माध्यमातून. डबा बाटणं इथं फटका सजवायचा होता. चेंडू पीच झालाय. अगदी जमिनीवरती त्या ठिकाणी घरंगळतोय. इथं
मात्र एक धाव आली आहे. 22 त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि शेवटचा चेंडू असेल शेष या षटकातला. बनल्यात फक्त 22 धावा. टीम न्यू चॅम्पियन्स उणेगाव बी संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 22 बनवल्या. शेवटच्या चेंडूवरती मिस्टर परफेक्ट 45 जर्सी परिधान केलेल्या राहुलच्या बॅटमधून एखादा आणखीन मोठा फटका पाहायला मिळेल का? तो सातत्यानं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करतोय पण प्रॉपर टायमिंग बनवू शकत नाहीये. इथं देखील फटका हवेमध्ये आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये लँड होताना 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी घेण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र तो प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होणार नाहीये. या 2 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील. 24 बनतील. 25 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. टीम चेरवली संघ कोण असणार आहे दुसरा फायनलिस्ट जो फायनल खेळेल यजमान भांदरे संघासमोर जिंकण्याकरता 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 25 धावा. या 18 चेंडू मध्ये 25 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील पाहण्याकरता कुठेही जाऊ नका. अर्थातच पात्र ऐकत रहा. टीम भांदरे संघ आयोजित पाहतोय साहिल नरेश ही जोडी चला जरा स्पीडअप करायचं आहे. 25 धावांचं लक्ष आहे. त्यानंतर फायनलचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. तर 18 चेंडू मध्ये या 25 बनवायचे आहेत. साहिल खडतर नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती असेल त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संकेत चरफले. इथं मात्र गोलंदाजी युनिट मध्ये देखील बदल करताना ऋतिक मगापासून पॉवर प्लेचं षटक हाताळत होता पण त्याने आता संकेतवरती जबाबदारी दिली आहे कारण धावा रोखायच्या आहेत त्या 25 आणि साहिल खडतर याच्या विरोधात संकेत चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याला ठाऊक आहे साहिलची बळस्थानं काय आहेत, स्ट्रॉंग झोन काय आहे, वीक झोन काय आहे म्हणून संकेतला प्राचारण केले पहिल्या षटकामध्ये. वा चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. ही स्ट्रेंथ आहे संकेतची देखील. हा सामना अत्यंत मजेशीर होऊ शकतो. अखेरच्या चेंडूपर्यंत देखील जाऊ शकतो 25 धावांची गरज असताना. 2 चांगले मित्र आहेत साहिल संकेत पण आज मात्र एकमेकांच्या विरोधात आत्ता मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत आपापल्या टीम करता आपापल्या संघाकरिता. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र डिस्टन्स कव्हर केलाय. हाय अँड हँडसम इट्स अ मॅक्सिमम. साहिल खडतरच्या बॅटमधून षटकार डीजे मास्टर. तर षटकार ठोकलाय दुसऱ्या चेंडूवरती. अर्थातच साहिल खडतरनं संकेतवरती आक्रमण चढवलेत, प्रहार केलेत. हल्ला बोल नो चेंडू यावेळेस. इथं देखील पॉपिंग क्रीज ओलांडली की काय आणि पॉपिंग क्रीज ओलांडली आहे. पुन्हा एकदा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीट असेल येणारा चेंडू. अर्थातच एक धाव आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. 7 धावा पाहायला मिळतील.
सेमीफायनल क्रमांक 2चा सामना मैदानाच्या आतमध्ये 25 धावांचं माफक लक्ष ते चेस करत असताना 7 धावा उभ्या केल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. फ्रीट स्वरूपाचा चेंडू साहिल करताय. साहिल अशा अपॉर्च्युनिटी वाया जाऊ देत नाही. वा, भन्नाट वेगानं चेंडू फेकला होता. अर्थातच अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून केली जाते. एक न सिंगलला मात्र 8 धावा येतील धावफलकावरती. 25 धावांचं लक्ष आहे. 25 धावांचे टार्गेट चेस करायचं आहे. फायनलचं तिकीट कन्फर्म करायचं आहे. आज बऱ्याच दिवसातून चांगला खेळ सादर केलाय तो साहिल खडतरनं आपल्या टीम करता आणि त्याचं परफॉर्मन्स म्हणजे संपूर्ण टीमचं एकंदरीत परफॉर्मन्स फार महत्त्वाचं असतं. वन मॅन आर्मी म्हणून सातत्यानं त्याला आपण संबोधतो. इतर ऋतिक आहे जो सोडणार नाही आहे. पहिल्या विकेटचं पतन नरेश यांना यावं लागेल माघारी. नरेश डगआउटकडे आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत खडतर दरम्यान जर्सी नंबर 27. कोण ओळखत नाही या खेळाडूला. एक काल ज्या खेळाडूचा बोलबाला होता, ज्यानं अंडरम क्रिकेट अक्षरशः माणगाव तालुक्याचं अगदी हादरवून सोडलं होतं आपल्या बॉलिंगनं. जेव्हा तो स्पिन करायचा, जेव्हा तो टर्न करायचा, भल्या भल्या खेळाडूंची दांडी गुल करायचा, असा प्रशांत फलंदाजी करण्याकरता आलाय. फलंदाजीमध्ये देखील एक चांगल्या दर्जाचा अव्वल फलंदाज अंडरम क्रिकेट ज्यानं संपूर्ण माणगाव तालुक्याचं गाजवलं होतं तो प्रशांत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम चेरवली संघाच्या माध्यमातून त्यावेळचं क्रिकेट अगदी फार मजेशीर क्रिकेट होतं. बरंचसं क्रिकेट पाहायला मिळायचं. जुने खेळाडू अर्थातच आहेत. दिनेश माडिक आपण पाहिले असतील. उडगाव कोण संघामधून बाबू यांना आपण पाहिलं असेल. तर एक वरिष्ठ खेळाडू देखील या ठिकाणी ओरम क्रिकेटचा आनंद घेत असताना तेव्हाच्या क्रिकेट नंतर आत्ताचं क्रिकेट फास्ट फॉरवर्ड आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच त्या ठिकाणी बराचसा बदल देखील झालेला पाहायला मिळतोय. पण या जुन्या खेळाडूंचा अनुभव या युवा खेळाडूंच्या अर्थातच युवा टॅलेंटशी जोडणं फार गरजेचं आहे. प्रशांत खडतर यांच्या येण्यानं टीम अर्थातच चिरवली संघाला आणखीन एक बलकटी प्राप्त झाली आहे. साहिल 9 धावा आल्या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त काय चेंडू फेकलाय. या स्पर्धेमधला आजच्या दिवसातला हा सगळ्यात देखणा चेंडू होता. यॉर्कर लेन काल अशाच पद्धतीनं जसप्रीत बुमराहनं दांड्या गुल केल्या होत्या. इथं साहिल डग आउट मध्ये येतोय. उनेगाव बी संघ इथून कमबॅक करणार का, हा मिळालेला मोमेंटम पकडणार का आणि टीम चेरवली संघाला धोबी पछाड देणार का. पण टीम चेरवली संघ इथून पुढे कशा पद्धतीनं या 25 धावा चेस करते हेही पाहावं लागेल. डीजे मास्टर अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाला या 12 मध्ये 9 बनवायचे आहेत. प्रशांत आहे जोडीला अनुज आपल्याला पाहायला मिळतील. 16 ची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 9 धावा बनवल्या आहेत. निश्चितच त्या ठिकाणी समोर जर फायनलचं तिकीट कन्फर्म असेल, मी म्हटलं होतं ना संकेत चरफलेला का आणलं ऋतिकनं, तर संकेत चांगली गोलंदाजी करू शकतो साहिलला. आणि शेवटच्या चेंडूवरती काय यॉर्कर फेकला जिथं साहिल देखील अगदी त्याच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. इथं यष्टी उद्ध्वस्त. ऋतिक चरफले प्रशांत यांची दांडी गुल केली आहे. हा मोमेंटम पकडलाय. चॅम्पियन्स उनेगाव बी संघाने आगाज केलाय. कमबॅक करण्याकरता इथं पुढे सरसावलाय. आणखीन एक महत्वाचा खेळाडू येतोय माघारी. ठोका डीजे.
असतील. विकेट हॅट्रिक करता त्या ठिकाणी असतील 200 रुपयांचं कॅश प्राइज आमचे सीतारामजी दसाडे यांच्या माध्यमातून. सोबत मॅच कडे टीमनं चांगला मोमेंटम पकडलाय. उनेगाव बी संघाने आज आगाज केलाय. न्यू चॅम्पियन्स. वा चांगलं क्षेत्ररक्षण शैलेशांच्या माध्यमातून यावेळेस मात्र 38 सर्कल मध्ये अफलातून कामगिरी. तुम्हाला एक एक धाव रोखावी लागेल. एक एक धावासाठी तुम्हाला संघर्ष आज करावाच लागेल. 10 धावा आल्यात. 15ची गरज आहे. 15 धावा रोखायच्या आहेत. इकडे 15 धावा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील की रोखल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे. इथं फटका हवेमध्ये फसलाय. शैलेश पोहोचू शकत नाही. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरीही पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन. वा षटकार चौकारानंच धावा होतात अशाही नाही. ग्रामीण क्रिकेट्स मध्ये आपण सिंगल डबल्स वरती भर देणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला सिंगल डबल्सचा वापर करावा लागेल. आजमावा लागतील. 12 धावा या धावफलकावरती आलेत. 25 धावांचं लक्ष आहे. 25 धावांचे टार्गेट चेस करत असताना अजून 13ची गरज आहे. चेंडू हातामध्ये असतील शिल्लक ते 9 चेंडू मध्ये या 13 बनवायच्या आहेत. अनुजला एक चांगली कामगिरी करावी लागेल. वेगाने चेंडू फेकलाय. ऋतिक या वेगाचा सामना तुम्हाला करायचा आहे. डटके मुकाबला करावा लागेल. मनातली भीती तुम्हाला घालवावी लागेल. जिसने डर को डरा दिया उसने बहुत कुछ किया. मी सकाळी देखील म्हटलं होतं. अर्थातच ती भीती मनातून घालून टाका. हिमतीनं पुढे या. जो डर गया वो घर गया. जिसने हिम्मत रखी वो कुछ कर गया. तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये काहीतरी करायचंय. तुमच्या संघाकरता तुमच्या टीम करता. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू या दरम्यान ऋतिक चरफलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शेष असेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 13ची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. वा इथं धावांचा मेळ बसत नाहीये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. आणखीन एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळेल का? मात्र या ठिकाणी भरकटले जातील ऋतिक. दरम्यान एक अवांतर धाव येईल वाईटच्या स्वरूपात. 13 धावा येतील. धावफलकावरती एक धाव जोडली जाते. 12ची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 12 कुणाचे वाजणार? अर्थातच इथं 12 बनवल्या तर टीम चेरवली फायनल मध्ये जाणार. 12 रोखल्या तर टीम चॅम्पियन्स उनेगाव बी फायनल मध्ये दाखल होणार. शेवटचा चेंडू इथं निर्धाव स्वरूपाचा आलाय. 6 मध्ये बनवायचे आहेत 12. टीम अभिनव चेरवली. फायनल की न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी फायनलचं टिकील. चला जरा स्पीडअप करा. मैदानावरती अंधार पडलाय. लाईटची सोय नाही आहे. आमचा बजेट जास्त असता तर तीही केली असती. घाबरू नका. पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू. पण तुम्ही आम्हाला सहकार्य करा. जरा स्पीडअप करा. 12ची गरज आहे. साहिल जर आता खेळपट्टीवरती असता तर या मॅचचा रिझल्टच लागला असता. पण साहिलचं बाहेर जाणं टीम चेरवली संघ संकटात आहे. 6 चेंडू मध्ये या 12 बनल्या जातील का? टीम उनेगाव संघाच्या खेळाडूंमध्ये एक चांगली एनर्जी निर्माण झाली आहे. ही पॉझिटिव्हिटी क्रिएट झाली आहे साहिलच्या जाण्यानं. जो शेवटच्या चेंडूवरती संकेतनं फेकला होता, त्यावरती त्रिफला उडवला होता. ऋतिकनं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्याने देखील पहिल्याच चेंडूवरती आलेल्या प्रशांत यांना माघारी धाडलं. तिथून एक मोमेंटम प्राप्त झाला. तो मोमेंटम अजूनही बरकरार आहे या टीमचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण केली आहे. तिथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटलाय आणि इथं माघारी यावं लागेल बॅटर्सला. चेंडूचा खेळ बाकी आहे. आमच्या विघ्नेश स्कोररच्या भूमिकेत जे दुपारपासून चांगलं काम करतायत. प्रत्येक मैदानातलं चित्र टिपतायत. अर्थातच एक एक धाव फार महत्वाची असते अशा क्षणी आणि त्यावरती त्यांचं अगदी कटाक्ष बारकाईने त्यांची नजर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
एक धाव पुन्हा चोरली आहे. 15 धावा धावफलकावरती आल्या. 10 ची गरज आहे. 4 चेंडू मध्ये बनवायच्या 10. अभी नहीं तो कभी नहीं या ट्रॉफी वरती तुम्हाला नाव कोरायचं असेल, फायनल मध्ये धडक मारायची असेल तर बनवा या 4 चेंडू मध्ये 15. 10 बनवा या 4 चेंडू मध्ये, रोखा या 4 चेंडू मध्ये 10. ऋतिक वरती नजर ठेवा. ऋतिक तुम्हाला असं जाऊ देणार नाही सहजासहजी. आणखीन एका विकेटचं पतन आहे. साहिल या खेळाडूवरती संपूर्ण टीम चेरवली निर्भर आहे. साहिलची विकेट निकालो, पूरा मॅच पे पकड बनालो. ही पकड बनवली. टीम उनेगाव संघाला ठाऊक होतं यांची कडी काय आहे, त्या कडीला त्या ठिकाणी काढलंय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 ची गरज आहे. सामना कुणाच्या बाजूने जाईल आत्ताच सांगता येणार नाहीये, पण उनेगाव संघाने मजबूत पकड बनवली आहे. जो मोमेंटम प्राप्त झाला होता साहिलच्या जाण्यानं, तो ऋतिकनं पकडून ठेवला, जखडून ठेवला. आणि इथं मात्र एक लो स्कोरिंग मुकाबला सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये चेस होऊ दिला नाहीये टीम चेरवली संघाला. ज्या टीम चेरवली संघानं 72 धावा सहजरित्या पार पाडल्या ना, 25 धावा बनवताना त्यांनाही दमछाक होतीये. चांगला स्ट्रोक आहे, षटकार येतोय. इथं मात्र बॅटर्सच्या माध्यमातून, बॅटर्स आहे ज्याचं नाव बबल्या षटकार ठोकलाय. वाह, इथं जर निर्धाव चेंडू फेकला ना गोलंदाज रवींद्रने, तर तो किंग मेकर ठरेल या मॅचचा. ठरलाय किंग मेकर रवी.